कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की 23 तारखेपर्यंत देशातील बाजारात आता सोयाबीनचे बाजारभाव हे अशा पद्धतीने राहणार। अशा परिस्थितीत एक प्रश्न उद्भवतो की देशांतर्गत बाजारामध्ये 23 तारखेपर्यंत कसे बरे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं आवडेल तिथं लाईक करावा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावं आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये 23 तारखेपर्यंत आता असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उद्भवतो की जी आपण 23 तारीख म्हणतो जूनची, तर इथपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात काय बदल होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं राहू शकतात 30 तारखेपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचे बाजारभाव। चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर वाचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आंतरराष्ट्रीय बाजारात $10.5 प्रति बुशेलच्या आसपासच दिसत आहे आणि जर देशाचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 4000 ते 4200च्या दरम्यान दिसत आहे। जर इथून 30 जूनपर्यंतचा विचार केला तर सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावात काही जास्त बदल होणार नाही, परंतु देशातील सोयाबीनचे बाजारभाव मात्र आपल्याला काही प्रमाणात सुधारताना दिसू शकतात। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बियाणासाठी, म्हणजे जे खुलं बियाणं म्हणतो त्याच्यासाठी सोयाबीनची वाढणारी मागणी। याच्यामुळे 100 रुपयाची अपेक्षित तेजी 30 जूनपर्यंत आपल्याला दिसू शकते आणि याच्यामुळे जर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या 41 ते 44च्या दरम्यान 30 तारखेपर्यंत दिसला तर इथं आश्चर्य वाटेल नको, असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। जर विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं जूनच्या 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाची 101 रुपयाची तेजी येईल, तर इथं आपण 43-44चा भाव मिळाला सोयाबीनची विक्री करून टाका, यापेक्षा जास्त काही तेजी येण्याची शक्यता नाही। पण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ इथं आपणास मिळू शकतो। तर मित्रांनो, आता देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळेला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत मनापासून